नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या एआय समिट प्रदर्शनामध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे। चीनी बनावटीचा एक रोबोटिक कुत्रा आपण विकसित केल्याचा दावा करणाऱ्या विद्यापीठाला एक्स्पोमधून बाहेर काढण्यात आलेला आहे। नोएडामधलं गलगोटियास विद्यापीठ या एआय प्रदर्शनामध्ये सहभागी झालं होतं। त्यांनी काल एक रोबोटिक कुत्रा प्रदर्शनामध्ये मांडत तो आपण विकसित केल्याचा दावा केला। मात्र सोशल मीडियामध्ये अनेक दावे व्हायरल झाल्यानंतर संबंधित रोबोट हा चीनी बनावटीचा असल्याचं समोर आलंय। वादानंतर विद्यापीठाने आपल्या भूमिकेमध्ये बदल केला। हा रोबोट आपण उत्पादित केल्याचा दावाच केला नव्हता असं आता विद्यापीठ म्हणतंय आहे। पण हे समिट एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले। ती नेमकं कारण जे आहे ते कारण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हीच दृश्यांच्या माध्यमातून दाखवत असलेला हा पेव्हिलियन आहे गलोटिया युनिव्हर्सिटीचा आणि ह्याच युनिव्हर्सिटीमधील एका वादग्रस्त व्हिडिओमुळे ही समिट जी आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चेत आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। या युनिव्हर्सिटीमधील एका प्राध्यापिकेनं काल खरं तर सांगितलेलं होतं की एक रोबोट त्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला होता आणि तो रोबोट आमच्या युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे अशा पद्धतीचा दावा या युनिव्हर्सिटीकडनं केला गेलेला होता। मात्र त्यानंतर जी माहिती समोर आली त्या माहितीनंतर हा रोबोट जो आहे तो चायनाच्या एका कंपनीकडनं बनवला गेलेला होता अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर आली आणि त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून या युनिव्हर्सिटीवरती आणि या एआय एक्स्पोवरती खरं तर टीका होताना आपल्याला बघायला मिळालेली होती। आणि त्यानंतर आता सरकारी सूत्रांच्या हवाले म्हणजे सरकारकडनं अशी माहिती जी मिळत आहे त्या माहितीनुसार हा जो गलगोटिया युनिव्हर्सिटीचा स्टॉल आहे तो स्टॉल बंद करण्यास सांगितलेलं आहे अशा पद्धतीची देखील माहिती खरं तर समोर आलेली आहे। अधिकृत पद्धतीने त्यांच्याकडनं सांगितलं जात नाहीये कुठल्याही पद्धतीची माहिती गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांकडनं त्यांच्याकडनं सांगितलं जातंय की आम्हाला अद्याप अधिकृत पद्धतीने कुठलीही स्टॉल बंद करण्याबाबत माहिती दिली गेलेली नाहीये। पण या स्टॉलच्या लाईट सध्या तरी बंद केल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी।